मीरा, नमिता बोलतेय. अगं, आपण आता आशूचं डोहाळ जेवण करायचं ठरवलंय. मी बोललीये गुरुजींशी. गुरुजींनी आजचीच तारीख सांगितली. म्हटलं तसंही आपण फक्त घरातलीच माणसं आहोत, त्यामुळे लगेच करायला काय हरकत आहे. आणि म्हणूनच तुला सांगते, घरातलीच माणसं आहोत, त्यामुळे एकटी अजिबात येऊ नकोस. पलाश आणि मिहीरला घेऊन ये. मी पलाशला वेगळा फोन करू का आमंत्रण करण्यासाठी? नको नको, म्हणजे तो ना बिझी आहे अगं खूप, आणि मिहीरची मॅच आहे शाळेमध्ये, त्यामुळे मी येईन, वेळेवर येईन. मीरा, असं परक्यासारखं का बोलतेस तू? मी नाही, काही नाही, येईन मी. जबरदस्ती केल्यासारखं नको वागूस. तू बाळाची आत्या आहेस ना. तू जर हक्कानी नाही आलीस घरी तर मग ह्या डोहाळ जेवणाला काय अर्थ आहे? नमिता, कायम ताबडतोब कन्क्लुजन काढून कशी ग मोकळी होतेस तू? माझी मनस्थिती कधी वाईट असू शकत नाही का? कायम स्वतःचं दुःख, स्वतःचा आनंद ह्याचाच विचार असतो तुला. मला माझं काही आयुष्य नाहीये, मला काही प्रॉब्लेम असू शकत नाही आयुष्यात. अगं, पण तू माझ्यासारखी हायपर नाहीयेस ना. प्रत्येक वेळेला सोल्युशन अगदी शांतचित्ताने काढतेस आणि मलाही तसंच करायला सांगतेस. म्हणतेस ना की नमिता, प्रत्येक वेळेला यू हॅव टू कंट्रोल युअरसेल्फ. मग आता तुझ्या भावनांवर कंट्रोल असेल असं मला वाटलं म्हणून बोलले. एनिवे, मी खूप मनापासून डोहाळ जेवणाचं आमंत्रण करायला फोन केला होता. तू तुझ्या सोयीने ये. बाय. So, that is the story, right? जेव्हा गमावण्याची वेळ येते ना, तेव्हा किंमत कळते आपापल्या माणसांची, घरच्यांची. तोपर्यंत ना आपण गृहीत धरत असतो. सिरियल्समधनं मी असे अनेक सीन केले किती, जेव्हा प्रत्यक्षात आपल्याच आयुष्यात जेव्हा अशा घटना घडायला लागतात ना, भीती वाटते, भयंकर वाटतं. तेव्हा कळतं की आपण किती वावगत केलो ते. पुढचे प्लॅन्स काय असणार? म्हणजे घर सोडलंच हे कळलं, पण पुढे प्लॅन्स आहेत ना. प्लॅन्स दुसरे काय असणार आहेत? कामात स्वतःला बुडवून घ्यायचं बस. गेलेली क्रेडिबिलिटी पुन्हा मिळवायची. तू तारखा घ्यायला लागला आणि माझ्या बेजबाबदार वागण्यामुळे ज्या प्रोड्युसरचं नुकसान झालंय त्यांना माझ्याकडनं सॉरी सांग. आणि असंही सांग की पलाश स्वतः भेटून सॉरी म्हणायला उत्सुक आहे. काम काम आणि काम, दुसरा कसलाही विचार करायचा नाही. राहणार कुठेस तू? वर्सोवाला आमचा एक फ्लॅट आहे, तिथेच राहणार आहे. पुढचं पुढे बघू. ओके. आणखीन एक गोष्ट, तू आशूमुळे प्रधानांच्या जवळ आहेस. मला माहित नाही मीरा हे सगळं कधी आणि केव्हा सांगणार आहे, खरंच माहिती नाही मला. पण तुझ्याकडून काही त्यांना कळता कामा नाही. प्लीज एवढी काळजी घे. आय कॅन अंडरस्टँड. पलाश, पण एक गोष्ट खूप चांगली करतोस. स्वतःला दारूत बुडवून घेण्याच्या ऐवजी कामात बुडवून घेतोस. दॅट्स ग्रेट. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. मला आता खरंच गरज आहे याची. थँक्स. अरे नामदेवा, काय एवढं एक राहिलं बघ बाबा. काय सुका मेवा. सुका मेवा तुका तेव्हा सांगा गेला नाही हा? जेव्हा यादी बनवली तेव्हा
आता यादीप्रमाणे सगळा सामान आणलेला तर चेक करून घे. माका वेळ नाही, मी चाललंय. सुका मेवा सुका मेवा. नामदेव नामदेव 1 मिनिट थांब. आता तुमचा काय रावला? माझं काय रावलं नाही. मी तुला गाडीतनं पेढ्याचे आणि लाडूचे बॉक्स आणायला सांगितलं होतं, ते आणलेस ना की बस? हे परमेश्वरा, अहो ते गाडीतच रावले मागच्या सीटवर. ही ताराबाई पण अशी असा ना, टायमार आठवण करून देऊ नको. माका काय याकाच काम असा? जाते तुम्ही सांगतास तर हाणू खयात. हा अडतंय. झालं मग सांगितलं. काय डॉक्टर बाई, बरा असा ना? तुमका पण कामाक लावले नाही की काय? हाय. हाय. आलीस तू? हो, मी म्हणाले होते तुला मी वेळेवर येईन. जोरदार दिसते तयारी. हो ना. तुला काही हवंय? नको. तू बस ना. ताराबाई, मीराताई आल्यात, जरा बघा ना. मी आलेच. तू बस. वर्षा, मी तुला म्हटलं ते सगळं बेडरूम मध्येच आहे, ते करून घेऊ आपण. मला दे तू, मी तयारी करते. हा चालेल, तसं मी तुला देते. माझ्याच घरी आज असं परक्यासारखं का वाटतंय? मीरा, कम ऑन. इथल्या आनंदात सहभागी होणं हे तुझं कर्तव्य आहे आणि ते तू पूर्ण करणार आहेस. तुझं काहीच कौतुक केलं नाही. माझं नाहीस म्हणत मी माझ्या अडचणीतच अडकून राहिले. पण तू काहीही त्रास न देता, कसलाही हट्ट न करता वाढत राहिलास. अजूनही मला बिलगून आहेस. तुझी ही आई तू इवलासा असतानाच दुसऱ्या आईच्या खुशीत तुला देणार आहे, माहितीये का रे तुला? म्हणून इतक्या शहाण्यासारखं वागतो का तू? मला माफ करशील ना? नंतर कधीतरी समीरचं आणि माझं जेव्हा बाळ येईल ना, तेव्हा तुझी खूप खूप आठवण येईल मला. खूप मोठा सुखी हो. तुझ्या आई बाबांना सुखी कर. मी आता ठरवले, तुझी आणि माझी ताटातूट होईपर्यंत तुझे खूप लाड करणार आहे मी. सगळ्या जन्माची माया करून घेणार आहे. आणि आजपासून खूप आनंदात राहणार आहे. अजिबात रडणार नाही.
चीच माणसं म्हणता म्हणता एवढा व्याप वाढलाय मीरा. खूप उशीर झाला का मला? नाही ग, अजिबात नाही. केवढी छान दिसतेस तू. खरंच हो थँक्यू सो मच मा तुम्ही सुद्धा मस्त दिसताय. आता काय. आशू कुठे आहे? आशू तयार होते. जातेस तिच्याकडे? नाही नको लेट मी हॅव अ सरप्राईज. बाय द वे इतकं सगळं शांत शांत काय म्हणजे काय डान्स वान्स काहीच नाही आहे. किटी, हे आपल्या घरचं डोहाळ जेवण आहे. हे फिल्मी डोहाळ जेवण आहे का? आणि महाराष्ट्रात असंच असतं. ओके आमची सगळी गाणी बिणी ओटी भरल्यानंतर. मला माहित नाही मी कधी अटेंड केलं नाहीये त्यामुळे. आशू मी बघते. केवढी सुंदर दिसतेस. माझीच दृष्ट लागेल तुला. खूप सुखी हो. खूप मोठं पुण्य पदरात बांधतेस तू. आशू बाळा, आजपर्यंत खूप रडलीस. यापुढचे सगळे दिवस असेच हसरे आणि प्रसन्न जाऊ देत. माझ्या जवळ पण येऊ नकोस. रडू येईल मला. आशू गोड दिसतेस. एकदम स्वीट. म्हणजे कशी ठाऊके? बायको आयटम. गोड दिसतंय का ते? आशू सावकाश सावकाश बस मा. हॅलो, हां बोल सुजाता. ओ हो का? बरं, कधीपासून पेन्स येत आहेत? अच्छा, आणि BP किती आहे? आय सी. ॲडमिट करून घे ताबडतोब. थिएटर रेडी करा आणि ताबडतोब आधी डॉक्टर मिलिंदना फोन करा ॲनेस्थेसियासाठी. हां, मी पोचते ताबडतोब. होय, प्रोसिजरची सगळी तयारी करा. सॉरी, इमर्जन्सी आहे, मला ताबडतोब निघायला लागेल. आणि खूप कॉम्प्लिकेटेड केस आहे. मला माहीत नाही किती वेळ जाईल माझं ऑपरेशनमध्ये. हां, मला निघायला लागेल लगेच. अश्विनी, सॉरी बाळा, पण मला निघायला लागेल. नमिता, मला वाटत नाही मी परत येऊ शकेन सर. आय एम व्हेरी सॉरी, बट यू कॅरी ऑन प्लीज. हां, ओके, बाय. अगं, तुम्ही सगळ्याजणी का गंभीर झालात? इमर्जन्सी मीराला नाहीये, ती सोडवायला गेली आहे. मा, पेनचं नाव ऐकल्यावर ना मला माझे डिलिव्हरीचे पेन्स आठवत आहेत. तुम्हाला सांगू, मला इतका त्रास झाला होता ना. मला तर एकच मुलगा आहे, पण तुम्हाला तर 2-2. माय गॉड, तुम्हाला केवढा त्रास झाला असेल.
नमिता, अगं चेहरा केवढा उतरलाय तुझा. सकाळपासून काही खाल्लंही नाहीयेस ना तू? ब्रेकफास्टही केला नसशील ना? नाही, इच्छा नाही झाली म्हणून नाही खाल्लं. अगं पण हे असं खाईन मी. ताराबाईंनी पुढची तयारी केली की नाही बघून आले. हां, ताराबाई. मामा आता काय होतं पुढे? ताराबाई, काय ताई? तो रुपया आणि अंगठी काढून ठेवलीत का तुम्ही? अहो ते काढून ठेवले, पण त्या चांदीच्या वाट्या कुठे ठेवल्या त्या काही मिळाल्या नाही बघा. हो, असं काय करता? मग अशी खिरीचा वाडगा काढला ना, त्याच्या बाजूलाच ठेवलं होतं एका वाटीत मी. असं होय, आत्ता जाऊन बघते. हा, आणि ताराबाई,
चला आशू, तुला ना आता या खिरीमधून रुपया किंवा अंगठी शोधून काढायची. चल. नमिता, 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 शुभंकर, शुभंकर.